विश्व अरे बा आज बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 नवीन वर्षाची सुरुवात आणि या नववर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रथमतः नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि 1 जानेवारी पासून 15 जानेवारी पर्यंत रस्ता सुरक्षा पंधरवडा हा उपक्रम शासनाच्या वतीने राबवला जातो आणि आपल्या विद्यालयामध्ये गेल्या वर्षापासून रस्ता सुरक्षा दल व नागरिक संरक्षण RSP NCD हा विषय सुरू केलेला आहे। तेव्हा गेल्या वर्षीपासून बरोबर 1 जानेवारीला आपण हा रस्ता सुरक्षा पंधरवडा याची सुरुवात करत असतो आणि या पंधरवड्यामध्ये त्या RSPच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच इतरही वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन केलं जातं, ज्याची आज या ठिकाणी सुरुवात होत आहे। आणि त्या निमित्तानं आज या कार्यक्रमासाठी जागृती विद्या मंदिर बनवडीचे RSP अधिकारी सन्माननीय संजय शिंदे सर, तालुका समादेशक कराड उत्तर हे आपल्या विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तेव्हा सर्वप्रथम ओढ शिक्षण मंडळ ओढ आणि पंडित गोविंद पंत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ओढच्या वतीनं या प्रमुख अतिथींचं हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर मी प्रमुख अतिथींना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जो RSPचा ध्वज आहे या ध्वजाचं अनावरण करावं अशी त्याला विनंती आहे।
आहे पहा, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी RSP ध्वजाचं ध्वजारोहण झालेलं आहे। आपल्या विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल आपल्या विद्यालयाच्या वतीनं विद्यालयाचे मुख्याध्यापक RD जाधव सर यांनी त्यांना बुके श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती आहे। रस्ता सुरक्षा पंधरवडा या निमित्तानं आपल्या विद्यालयामध्ये आपण RSP विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो। पाठीमागच्याच 15 दिवसापूर्वी कराड तालुकास्तरीय बाल सैनिक मेळावा आदर्श विद्यामंदिर विंग या ठिकाणी पार पडलेला आहे। त्या मेळाव्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झालेले होते आणि त्यामध्ये 2 दिवसात त्या ठिकाणी त्यांना रस्ता सुरक्षेच्या संदर्भाने अत्यंत उत्कृष्ट अशी माहिती प्राप्त झालेली होती आणि त्याचाच त्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करावा आणि आपलं जीवन रस्त्यावरती सुद्धा कसं सुरक्षित ठेवता येईल याकडे लक्ष केंद्रित करावं असा या पंधरवड्याचा उद्देश असतो। आणि आपल्याबरोबरच इतरांनाही ह्या रस्ता सुरक्षेचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे की जेणेकरून रस्त्यावर वाहन चालवत असताना प्रामुख्याने दुचाकी वाहनावर प्रवास करताना आपल्या डोक्यामध्ये हेल्मेट असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे 4 चाकी वाहनाने प्रवास करत असो तरी सुद्धा सीट बेल्ट लावणं ही काळाची गरज आहे। रस्त्याने चालताना ये जा करत असताना आपण रस्त्याच्या नेहमी उजव्या बाजूने चालावं हा नियम सुद्धा आपल्याला माहीत असणं या निमित्ताने गरजेचं आहे। कारण समोरून येणारं वाहन हे आपल्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे यासाठी आपण रस्त्याच्या उजव्या बाजूला असणं गरजेचं असतं। आणि शहरी भागाच्या ठिकाणी मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुटपाथ असतात, ज्याला पादचारी मार्ग असं म्हटलं जातं। त्यामध्ये मात्र आपण रस्त्याच्या डाव्या बाजूनं अन्यथा उजव्या बाजूनं ज्या ठिकाणी तुम्हाला फुटपाथ उपलब्ध होईल त्या मार्गाने चालणं योग्य असतं। मात्र ज्या रस्त्यावरती फुटपाथ नाही त्या ठिकाणी आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने नेहमी चाललं पाहिजे। रस्ता ओलांडत असताना पहिल्यांदा रस्त्याच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला दोन्हीकडे पाहणं आपलं गरजेचं आहे आणि मगच रस्ता ओलांडला पाहिजे। आपल्याबरोबरच रस्त्यावरती इतरही काही लोक त्या रस्त्याचा वापर करत असतात, त्यामध्ये काही अंध असतात, अपंग असतात, वृद्ध असतात। याला सुद्धा रस्ता ओलांडण्यासाठी आपण RSPचा एक सैनिक म्हणून एक आदर्श विद्यार्थी म्हणून मदत करणं गरजेचं असतं। अशा अनेक बाबी आपल्याला या विषयाअंतर्गत वेळोवेळी शिकवल्या जातात आणि त्याच दृष्टीनं आपण हा रस्ता सुरक्षा पंधरवडा 1 जानेवारीपासून सुरू करत असतो। आणि आज त्या निमित्तानं सन्माननीय शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांनीही या विषयासंदर्भानं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर RD जाधव सर,
या विद्यालयाचे RSP अधिकारी सन्माननीय फल्ले सर, कांबळे सर, माझे मित्र काकडे सर, मुळीक सर, पोळ सर, आपण सर्व शिक्षक, विद्यार्थी मित्र हो, 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा आपला RSPचा किंवा शासनाचा वाहतूक सुरक्षा सप्ताह 15वडा आयोजित केला जातो. आता आयोजित करण्यामागं कारण काय? पाठीमागच्या वर्षामध्ये आपल्या जवळ असणारे रेठरे बुद्रुक नावाचं गाव आहे. या गावातला जी शाळा आहे त्या शाळेचा इयत्ता 10वीचा निरोप समारंभ, 10वीची मुलं निरोप समारंभ म्हटले की जरा नटून थटून येतात, गाड्या घेऊन येतात, एन्जॉय करतात. मुलांचा निरोप समारंभ झाला आणि जी मुलं गाड्या घेऊन आली होती त्या गावातली मुलं, त्यातला एक मुलगा, त्याची बुलेट, त्याच्यावरती अजून 2 बसलेली, 3 16, 17, 15, 16 वय, थोडं जास्तच त्यांच्या अंगामध्ये रक्त सळसळलं आणि त्याने ती गाडी जोरामध्ये चालवली. कदाचित समोर त्यांना मुली दिसल्या असतील आणि ती एवढ्या वेगात गेली, त्याला ती कंट्रोल झाली नाही, भिंतीवरती आदळली गाडी. चालवणारा मुलगा डोकं फुटलं, 15 दिवसांनी असणारी परीक्षा त्याची हुकली, 1 वर्ष वाया गेलं. एक दाम्पत्य आपल्या मुलीच्या कुठल्या कार्यक्रमासाठी तिच्या घरी निघालेला आहे, गाडीवरून हायवेवरून निघालेला आहे. समोर उसाचा ट्रॅक्टर आहे आणि त्याला ओव्हरटेक करून निघालेला. ओव्हरटेक करता करता समोरून एक ट्रॅक्स आली आणि दोघांची धडक झाली. दाम्पत्य जाग्यावर ठार. का होतात अशा घटना? आपल्याला रस्त्यामध्ये काही बोर्ड पाहायला दिसतात, वाचतो आपण, नजर हटी, दुर्घटना घटी. त्यामुळं आपली नजर ही समोर असली पाहिजे. कितीही घाई असली तरी ती जीवापेक्षा मोठी नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. वाहन अपघातामध्ये या देशातले जवळजवळ 30% लोक मृत्युमुखी पडतात. त्यामुळं आपल्या हातामध्ये वाहन आहे, त्यामुळं ते कसंही चालवून चालणार नाही. खरं म्हणजे मनुष्याच्या मनामध्ये एक भावना असते, हा भाव असतो, ती भावना आपण जपली पाहिजे. म्हणजे कसं असतं पहा, एक चोर आहे, तो घरामध्ये रात्रीचा घुसलेला आहे आणि त्याला चोरी करायची आहे त्या उद्देशानं आलेला आहे. त्या घरातली लोक जागी झाली. चोरानं आपल्या जवळचा चाकू काढला आणि समोरच्या माणसाला त्याच्यावर वार केला, त्याला फाडला. घटना चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे. एक माणूस आजारी आहे, त्याच्या पोटामध्ये दुखतंय आणि त्याला दवाखान्यात नेलेला आहे. डॉक्टरनं सांगितलं की याचं ऑपरेशन करायला पाहिजे. डॉक्टरनं चाकू काढला आणि त्याचं पोट फाटलं. घटना चांगली आहे का वाईट आहे? घटना चांगली आहे का वाईट आहे? अरे डॉक्टरनं पोट फाटले, त्याला त्यातून मुक्ती मिळाली ना आजारातून. दोन्ही घटना एकच आहेत. एकानं पोट फाडलेलं आहे, दुसऱ्यानंही पोट फाडलेलं आहे, पण त्याच्या पाठीमागचे भाव आहेत ते सगळे वेगळे आहेत. चोरानं पोट फाडलं, त्याच्या पाठीमागचा भाव होता तो क्रूर होता, आणि डॉक्टरनं पोट फाडलं त्याच्या पाठीमागचा भाव होता तो ह्या माणसाचा जीव वाचला पाहिजे, हा भाव होता. मित्र हो, आपण गाडी चालवत असताना आपल्या मनामध्ये भाव असतात. आपण रागामध्ये असतो, आनंदात असतो, उत्साहात असतो, आणि या उत्साहाच्या भरामध्ये, रागाच्या भरामध्ये आपण वाहनं चालवत असतो. मनावरती त्याचा परिणाम, शेवटी ते यंत्र आहे. आपल्या मनामध्ये भाव असतात, आपण समजू शकतो, समोरून आलेला आहे थांबवू शकतो. वाहनाला, यंत्राला कुठलाही भाव नसतो. त्याला एकदा आज्ञा दिली की ते त्याचं काम करत असतं. त्याला संवेदना नसतात. गाडीवरती आपण बसलो
मग ती कोणतीही गाडी असू द्या, त्याच्यावरती बसलो आणि त्याला आज्ञा दिली, गिअर पाडली की ते पळतं. मग ते कुठं जाणार आहे, कुणावरती जाणार आहे, काय होणार आहे, त्या यंत्राला भाव नसतो. तुमचं काहीही झालं तर यंत्राला भाव नसतो. म्हणून आपल्या मनातला भाव आपण यंत्रावरती कंट्रोल करायचा असतो. काही लोकांचे अपघात झालेले आपण पाहतो, दिसतं की ही लोक 2 व्हीलरवरती बसलेले आहेत, 4 व्हीलर चालवत आहेत, कानाला फोन लावून चालत आहे. त्याचं लक्ष जे आहे, अवधान आहे ते त्याच्या फोनवर आहे, बोलण्यावरती आहे. तिरका मान करतोय, एका हातानं अशी गाडी धरलेली आहे, एका त्या खांद्यामध्ये आणि कानाला फोन लावलेला आहे आणि गाडी कंट्रोल होत नाही, अपघात होतो. तुमच्या कदाचित माहीत नसेल, कोल्हापूरचे मोतीबाग तालीमचे फार मोठे प्रसिद्ध मल्ल पैलवान ज्यांनी सतपालला हरवलेलं होतं ते पैलवान युवराज पाटील यांचं अपघाती निधन झालेलं होतं. ते एका ठिकाणच्या कुस्तीचा कार्यक्रम आटोपून त्यांच्याबरोबरचे दुसरे पैलवान त्यांच्याबरोबर गाडीतून कोल्हापूरला निघालेले होते आणि हायवेवरती पहाटेच्या वेळेला चालवणाऱ्या ड्रायव्हरचा थोडासे झोप लागली, गाडी रस्त्याच्या कडेला गेली, झोला बसला आणि गाडीचा दरवाजा उघडला गेला. युवराज पाटील कलंडले गेले आणि त्यांचे डोकं त्या दगडांना थटत थटत गेलं. त्यांनी जर सीट बेल्ट लावला असता तर हा अपघात झाला नसता आणि त्यांचा मृत्यू झाला नसता. तर मित्र हो, गाडी चालवताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे. 4 चाकीमध्ये बसले तर बेल्ट हा लावला पाहिजे. आता बेल्ट सुद्धा सांगतो तुम्हाला, तुम्ही जर दरवाजाकडून गाडी सुरू केली, गाडीत चालवाय बसला की बेल्ट सांगतो की बेल्ट लावा, म्हणजे एवढी सोय केलेली आहे. तरीसुद्धा लोक बेल्ट लावत नाहीत. सर आता म्हणाले की हेल्मेट हे घालणं सक्तीचं आहे, सक्ती केलेली आहे, तरी पण हेल्मेट आपण घालत नाही. हेल्मेटमुळं आपला जीव वाचला जातो. एक जीव वाचला तर एक कुटुंब वाचलं जातं, त्याचा आधार वाचला जातो. म्हणून मित्र हो, आपण काळजी घेऊया, गाड्या व्यवस्थित चालवूया, ओव्हरटेक करताना काळजी घेऊया. कोणत्याही उत्साहाच्या भरात आपण गाडी चालवली तर निष्काळजीपणा अंगलट येतो आणि आपला जीव धोक्यात येतो. त्यामुळं महाराष्ट्र शासनानं हा उपक्रम सुरू केलेला आहे, रस्ता सुरक्षा पंधरवडा. यामध्ये तुम्हाला साक्षर केलं जातं वाहतुकीच्या बाबतीमध्ये की तुम्ही छानपैकी वाहनं चालवा. आपल्याकडं 18 वर्षाच्या वर परवानगी आहे, त्याला लायसन्स म्हटलं जातं की त्यानं वाहन चालवायचं आणि ते शासन देतं, RTO मार्फत आपल्याला ते लायसन मिळलं जातं. अलीकडं आम्ही सर्रास पाहतो की 18 वर्षाच्या आतील मुलं वाहनं चालवतात की ज्यांच्याकडे लायसन्स नाहीत, मुलं असू द्यात मुली असू द्यात, आणि ते वेगामध्ये वाहनं चालवतात. खरं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जोश असतो, होश नसतो. कोणतंही कार्यक्रम करत असताना आपल्यामध्ये पहिला होश असला पाहिजे आणि नंतर जोश असला पाहिजे. या सर्व घटना होतात. कधी कधी आपणाला भांडणं होताना दिसतात अपघाताच्या वेळेला, अरे तुरे झालेलं असतं, तुझी चुकी माझी चुकी, सगळ्या गोष्टी होत असतात. त्याचं मूळ कारण असं पाहिजे की आपण शिक्षित असलं पाहिजे. पूर्वीची लोक शिकलेली नव्हती पण शहाणी होती, आजची लोक शिकलेली आहेत पण शहाणी नाहीत. याचं कारण असं की आम्ही विद्या घेतली, आम्ही शिकलो, पण आमच्यामध्ये ते गुण आलेले नाहीत. जर आमच्याकडं नम्रता असेल, दुसऱ्यांना आदर देण्याची वृत्ती असेल, तर अशा गोष्टी आपल्या हातून होत नाहीत. कशी असावी नम्रता? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या गाडीतून निघालेले आहेत, अब्राहम लिंकन त्यांच्या गाडीतून निघालेले आहेत, राष्ट्राध्यक्षांची गाडी आहे. त्यांना वाटेमध्ये एक भिकारी दिसला. ड्रायव्हरला सांगितलं की गाडी थांबव, मला भिकाऱ्याला काही द्यायचं आहे. कारण मूळचेच अब्राहम लिंकन हे अतिशय गरीब परिस्थितीतून आलेले होते. गाडी थांबली गेली.
अब्राहम लिंकन भिकाऱ्याजवळ गेले. त्याने आपल्याजवळची काही नाणी भिकाऱ्याच्या कटोऱ्यामध्ये टाकली. भिकारी कमरेतून वाकला. त्याच्याही पेक्षा जास्त कमरेतून अब्राहम लिंकन वाकले, पाठीमाग आले. हे दृश्य ड्रायव्हरनं पाहिलं आणि त्याने विचारलं की साहेब, आपण तर राष्ट्राचे अध्यक्ष आहात आणि तुम्ही भिकाऱ्यापुढे एवढे नतमस्तक झालात. त्यावेळा अब्राहम लिंकन सांगतात की जसं देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये अमेरिकेचा बोलबाला आहे आणि त्याचा राष्ट्राध्यक्ष म्हणून मला जेवढा मान सन्मान आहे, तेवढंच नम्रतेच्या बाबतीतही माझ्यापेक्षा जास्त कोणी मोठा नसावा म्हणून मी त्या भिकाऱ्याच्या पुढे वाकलो गेलो. आईन्स्टाईन, ज्याने अनेक शोध लावले, ते वैज्ञानिक, ते एका स्टेशनवरती उभे होते. एक मुलगा, त्याच्या हातामध्ये फिजिक्सचं, भौतिकशास्त्राचं पुस्तक होतं, कोट वगैरे घातलेला होता आणि त्या जरा गबाळ्या असणाऱ्या आईन्स्टाईनला म्हणतो कसा की तुम्ही कोण आहात. तेव्हा आईन्स्टाईन म्हणतात की मी भौतिकशास्त्राचा विद्यार्थी आहे. आईन्स्टाईन त्याला विचारतात की तू कोण आहेस. तेव्हा तो म्हणतो की मी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक आहे. ही गोष्ट नम्रतेच्या बाबतीत खूप काही सांगून जाते की ज्यानं सगळे शोध लावले, ज्याचे शोध हा प्राध्यापक शिकवतोय, ते आईन्स्टाईन म्हणतात की मी विद्यार्थी आहे. तर आमच्या अंगी नम्रता असली पाहिजे. ही नम्रता विद्येने येते आणि म्हणून विद्या हे जे शिकवले जाते, शिक्षण, हे आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे आलेला पैसा नाहीसा होतो, वेळ निघून जाते, दागिने असतात त्यांच्या चोऱ्या होतात, ते निघून जातात. पण विद्या अशी एकमेव गोष्ट आहे, संस्कृतमध्ये सुभाषित आहे, राज्यकारी राज्यहारी, भ्रात्र नच भ्रात्र भारी नच शौर्यकारी. म्हणजे काय की राजा विद्या घेऊ शकत नाही, तुमची हिसकावून घेऊ शकत नाही. अलीकडे आपण GST वगैरे कर पाहतो, विद्येवरती कुठलाही कर नाही. तुमच्या डोक्यामध्ये विद्या आहे. फल्ले सर तुम्हाला इथं ग्राउंडवरती किंवा कांबळे सर ग्राउंडवरती RSPचं संचलन शिकवतात, ती त्यांच्या डोक्यामधने असणारी विद्या आहे. त्या विद्येवरती कोणीही ती विद्या हिसकावून घेऊ शकत नाही आणि कुठलाही कर त्या विद्येवरती असू शकत नाही. दोन भाऊ आहेत, त्या भावांची संपत्ती वाटणी होऊ शकते, पण दोन भावामधला एक भाऊ अनाडे आहे आणि एक भाऊ सुशिक्षित आहे, त्याला विद्या आहे, त्या विद्येची वाटणी होऊ शकत नाही. त्यामुळं विद्या ही आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे. ही घ्या, तुमचं कल्याण होईल आणि मग आपोआप आपल्यामध्ये नम्रता येऊ शकते, दुसऱ्यांच्या प्रती आदर होऊ शकतो. आणि एकदा आम्ही शिकून शहाणे झालो की मग वाहन कसं चालवायचं, ते नियंत्रित कसं करायचं हे कळतं. एक 2 व्हीलरवाला वेगानं जातोय, प्रत्येक वाहन तो ओव्हरटेक करतोय आणि प्रत्येक वाहनाचा ड्रायव्हर, ज्या ओव्हरटेक केलाय त्याचा ड्रायव्हर, त्याच्याकडे तो बघून असा हात करतोय. पुढे गेल्यानंतर ते धडकलं, पडलं, जखमी झालं. मागून येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरनं त्याला विचारलं की का म्हणून एवढ्या जोरात तू जात होतास, अपघात होईल असं मी तुला सांगत होतो. तो म्हणला मी तुला हात करत होतो असा. का तर मी चालवतोय वाहन, पण तो ब्रेक कुठं आहे ते मला माहीत नाही, ते कंट्रोल कसं करायचं ते माहीत नाही. मित्र, ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान नाही, अपुरं ज्ञान आहे, त्या गोष्टी योग्य पद्धतीनं आणि सुव्यवस्थित हाताळाव्यात, नाहीतर त्या पूर्ण ज्ञानाशिवाय हाताळू नयेत. म्हणून आपल्याकडं वाहन चालवण्याचा परवाना असेल तरच ते चालवावं. वाहन चालवताना जर आम्ही 2 चाकीवरून जात असेल तर आम्हाला परवाना आहे दोघांनीच बसून जायचं. आम्ही पाहतो कराडसारख्या शहरात सुद्धा त्याचं कुटुंब सगळं बसलेलं असतं, सगळ्यात बारका असतं ते टाकीवरती असतं.
त्याच्यापेक्षा थोडं मोठं त्याच्या पाठीमागं असतं, तो बसलेला असतो त्याच्या पाठीमागं अजून एक मोठा असतो, आणि सगळ्यात पाठीमागं त्याचं बिराड असतं. असं हे सगळं बिराड विंचवाच्या पाठवून चालल्यासारखं गाडीवनं चाललेलं असतं. हँडल कसं वळवायचा, हॉर्न कसा द्यायचा, आम्हाला हॉर्न सुद्धा देताना काळजी घेतली पाहिजे. उगाच हॉर्न वाजवायचं नाही, टॅ 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 करत जायचं. आम्ही हॉर्न वाजवला की समोरचं आमच्या अंगावरती येतं, तुला काय कळतं का नाही रे, कशाला हॉर्न वाजवतोयस. ते हॉर्न वाजवणारं त्याच्या अंगावर जातं, तुला काय करायचं, गाडी माझी आहे, मी काहीही करेन. तर मित्र हो, त्या गाडीवाल्याला आपण प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगायचं की गाडी जरी तुझी असली तरी कान माझे आहेत आणि माझ्या कानांना त्रास होतोय, तर तू जरा कमी आवाजात हॉर्न वाजव आणि कमीच हॉर्न वाजवावा. त्यामुळं अलीकडं हॉर्नचे प्रकार सुद्धा आलेले आहेत. भीतीदायक हॉर्न वाजले जातात, रात्रीच्या गाड्या फिरवल्या जातात. तर ह्या सगळ्या आपण कंट्रोल केला पाहिजे, कारण आपला जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळं लक्षात ठेवा की वाहन चालवताना काळजी घ्या. टू व्हीलर असेल त्याला 2 गिअर असतात, 2 ब्रेक असतात, एक हातामध्ये असतो आणि एक पायामध्ये असतो. पहिल्यांदा कुठला दाबायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. एकदम पुढचा ब्रेक दाबला तर तुम्ही तोंडावरती पडाल. पायातला ब्रेक हळूहळू दाबत चला, गिअरवरती गाडी कंट्रोल करा. 4 चाकी असेल तर पायातच ब्रेक असतो, कन्फ्यूज होतं ब्रेक कुठला, ॲक्सिलेटर कुठला आणि क्लच कुठला, हे एकाच पायानं सगळं करायचं असतं. त्यामुळं पूर्ण प्रशिक्षित झाल्याशिवाय आपण गाडी चालवू नये. जास्तच इमर्जन्सी असेल, गाडी चालवता येते तर सावकाश चालवा गाडी. रस्त्यानं जाताना, रस्ता क्रॉस करताना योग्य त्या काळज्या घ्या, तरच आपण आपला जीव वाचवू शकतो. या विद्यालयामध्ये मला बोलवलं, आमचे बरेच मित्र आहेत इथं, सगळेच मित्र आहेत. सन्माननीय चव्हाण सर तर आम्ही पहिल्यापासून मित्र आहेत. अलीकडे त्यांना डॉक्टरी पदवी मिळालेली आहे, अनेक पुरस्कार मिळाले आहेत. खूप चांगले सहकारी माझे आहेत ते. फल्ले सर, कांबळे सर, मुळीक सर, पोळ सर. इथं आम्ही स्पर्धेला एकत्र असतो, व्हॉलीबॉलचे असेल किंवा हे तुमच्या संचलनाचे कष्ट घेतलेलं आहे. कराड तालुक्यामध्ये 2य क्रमांक तुमच्या प्लाटूनचा आलेला आहे. तुमचं हे आत्ताचं गीत मंच खूप सुंदर होता. या शाळेचा परिसर खूप छान आहे, मैदान आहे. खरं म्हणजे मैदान असलं म्हणजे आम्हाला मातीतले खेळ, अलीकडची पिढी मोबाईलवरती आहे. भविष्यामध्ये म्हणजे पाठीमागं जर आपण वळून पाहिलं तर आम्हाला सांगितलं जातं डार्विनचा सिद्धांत की माकडाचा माणूस झालेला आहे. याचा अर्थ आपल्याला शेपटी होती, आपण माकड होतो म्हणजे शेपटी होती. त्याचे खून पण अजून आपल्याकडं आहे, त्याला माकड हाड असं म्हटलं जातं. भविष्यामध्ये आमचे फक्त 2च अवयव सुरू असतील, एक डोळे आणि दुसरा हाताचे अंगठे, कारण तेच सध्या चालू आहेत. बाकीचे अवयव सगळे थांबलेले आहेत. आम्ही मोबाईल घेतो, मान खाली घालतो, डोळ्यांना पाहतो आणि दोन्ही अंगठ्याने ते चालवत असतो. त्यामुळं भविष्यामध्ये माणसाचे एवढेच 2 अवयव कार्यरत असतील. मोबाईलवर टाळणं बंद करा, म्हणजे मोबाईल वापरूच नका, कारणापुरता वापरा. तर या सगळ्या गोष्टी आपण करूया. मैदान तुमचं खूप चांगलं आहे. मनगट आणि मेंदू या तिन्ही गोष्टी मैदानावरती घडतात. इतिहास आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य या 3 गोष्टीवरती चाललेलं होतं की मनगट आणि मेंदू. ज्याचा सशक्त आहे तोच या जीवनामध्ये काहीतरी करू शकतो आणि संघर्ष करू शकतो. कितीही संघर्ष असला तरी हार न जाण्याची वृत्ती या मैदानातून आपल्यामध्ये निर्माण होते. असंख्य उदाहरणं आपण सांगू शकतो, आत्ता तो वेळ नाही. तुमचा हा थोडासा कार्यक्रम पण एका दुःखद घटनेमुळं आता होणार नाही. मला इथं बोलवलं
माझा सन्मान केला आणि माझे 2 शब्द तुम्ही ऐकले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. पा आत्ताच आपण आदरणीय शिंदे सर यांचं बहुमोल असं मार्गदर्शन अतिशय शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. त्यांचं ज्ञान, त्यांचं वक्तृत्व किती प्रभावी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. शिंदे सर, इतर कार्यक्रमापेक्षा आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आमचे सगळे शिक्षक बसलेले आहेत. एकाही मुलाला काही सांगावं लागलं नाही, कारण पुढनं जे त्यांच्यापर्यंत पोचतं ते ज्या वेळेला प्रभावी असतं त्यावेळेला आमच्या कुठल्याही शिक्षकाला उठून उभं राहावं लागत नाही किंवा शांत बस म्हणावं लागत नाही. याच्यावरूनच तुमचं वक्तृत्व किती प्रभावी झालेलं आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आपण बहुमोल असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे त्याबद्दल आमच्या संस्थेच्या आणि विद्यालयाच्या वतीनं आपणाला धन्यवाद देतो. आणि आपल्याकडं एक 5 ते 10 मिनिटाचाच एक छोटासा डेमो आहे की वाहतुकीच्या दृष्टीनं की आपणाला बालसैनिक मेळाव्यामध्ये जे वाहतुकीचे इशारे शिकवले जातात किंवा चौकामध्ये, आता आमच्या विद्यार्थ्यांना सगळा हा रस्त्याचा प्रवास आहे. गेटच्या बाहेर पडलं की या बाजूला रस्ता आहे, समोर मुख्य रस्त्यानं त्यांना दररोज ये जा करावी लागते आणि मुख्य रस्ता ओलांडल्याशिवाय शाळेत येता येत नाही. अशा वेळेला त्यांनी रस्ता ओलांडताना कोणती काळजी घ्यावी या दृष्टीनं या विषयांतर्गत आपण मार्गदर्शन करत असतो. त्याचा एक छोटासा डेमो ज्याला आमच्याकडं RSP मध्ये आदर्श चौक असं म्हणतात, त्या आदर्श चौकाचा डेमो एक 5 मिनिटामध्ये या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. तेव्हा ह्या समोरचे जे विद्यार्थी आहेत इतर विद्यार्थ्यांनी, या बाजूच्या विद्यार्थ्यांनी इकडे तोंड करायचं पाहिलेलं आहे. आणि कराडला जाताना NH4 हा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे. राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बरोबर मध्ये डिवायडर असतो, रोड डिवायडर, ज्याला रस्ता दुभाजक असं म्हणतात. तर त्या रस्ता दुभाजकाचा वापर कसा करावा हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. फट्यापासून शेडगेवाडीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला डिवायडर नाही, परंतु मधोमध एक पांढरा पट्टा ओढलेला असतो. त्या पांढऱ्या पट्ट्याचा अर्थही आपल्याला समजला पाहिजे की त्या पांढऱ्या पट्ट्याच्या कोणत्या बाजूने आपलं वाहन चालवायचं किंवा एखादं वाहन ओव्हरटेक करताना कोणत्या दिशेने करावं किंवा रस्त्यावरती काही ठिकाणी सलग पट्टा असतो, त्या ठिकाणच्या सलग पट्ट्याचा अर्थ काय आहे हेही आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. कारण मगाशी शिंदे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचं अपुरं ज्ञान हे किती धोकादायक असतं हे मगाच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता या ठिकाणी आपण आदर्श चौक उभा केलेला आहे. सगळे आपापल्या ओळीमध्ये उभं राहायचं नीट. आरामसे विद्यार्थ्यांनी पहा, मध्ये उभे असलेले विद्यार्थी रस्ता दुभाजकाची भूमिका पार पाडणार आहेत. दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांच्याकडून रस्त्याच्या दोन्ही बाजू आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मध्यंतरी आपल्या विद्यालयाची RSP प्लाटून लीडर चैत्राली चव्हाण या ठिकाणी या वाहतुकीचं नियंत्रण करून दाखवणार आहे. जे वाहतुकीचे इशारे शिकवलेले असतात ते प्रत्येक इशाऱ्याचा वापर कसा करावा, कोणत्या बाजूने येणारं वाहन कोणत्या इशाऱ्याने थांबवावं
जाणाऱ्या वाहनासाठी कोणता इशारा करावा हे या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे. चैत्राली स्टार्ट. ही गाड्यांची भूमिका पार पाडणारी मुलं आहेत. ही गाडी अशी वळवून पुन्हा त्या जागेवर आलेली आहे. नाही ते पण नाही ते पण अशा रीतीनं चारी बाजूची डोरा सांभाळणारे आमचे अतिशय जवळचे मित्र सन्माननीय संजय शिंदे सर या ठिकाणी आज ते आपल्या विद्यालयामध्ये हजर राहिले. त्यांनी रस्ता सुरक्षा किंवा वाहतुकीचे नियम आणि घ्यावयाची काळजी याविषयी अतिशय ओघवत्या भाषेमध्ये विविध उदाहरणांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं, माहिती दिली. त्याबद्दल ओंड शिक्षण मंडळ ओंड, पंडित गोविंद वल्लभपंत विद्यालय ओंड, सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या वतीनं मी सरांचं हार्दिक असं आभार मानतो आणि हा आजचा छोटासा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.